रेकॉर्डिंग चालू करू. तर काल आपण नंबर्स वरचा मी व्हिडिओ टाकला होता. तू पाहिला असेल बघ, नंबरचा जो व्हिडिओ आहे. तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स आपण घेतले होते. जसे की आता आपले हे बघा, नंबर्स. तर त्यातला पहिला जो संख्यांचा सेट आहे तो आहे नॅचरल नंबर्स. तर ते 1, 2, 3 असे असे आपण अनेक त्यामध्ये वाढवू शकतो. म्हणजे त्या संख्या आपल्याला अनंत अशा संख्या आपल्याला येतात. आता दुसरा जो आहे पूर्ण संख्यांचा किंवा होल संख्यांचा संच आहे. तर तो आहे 0, त्यानंतर 1, 2 आणि 3 अशा प्रकारे त्या सुद्धा संख्या अनंत आहेत. आणि आता या पुढचा जो संख्यांचा सेट आहे तो तो आहे पूर्णांक संख्यांचा संच. तर त्यामध्ये -3, -2, -1, त्यानंतर 0, 1, 2, 3 अशा या संख्या त्यामध्ये आहेत. आता पुढचा जो संख्यांचा संच आहे तर तो संख्यांचा संच आहे हे आहेत रॅशनल नंबर आणि दुसरा जो आहे तो इरॅशनल नंबर, तो क्यू याने दाखवतात. आणि त्यामध्ये समजा -3, नंतर -5/2, नंतर 2, -1, त्यानंतर 0. आता 0 आणि 1 च्या मध्ये 0.5 किंवा इथे समजा 1 घेतला, 2 आणि 3 च्या मध्ये 3/2, त्यानंतर 2, 3 असे म्हणजे पी आणि क्यू या स्वरूपामध्ये जे असतात ते नंबर. आणि आर म्हणजे या सगळ्या पुढचा जो संख्यांचा सेट आहे तो म्हणजे आर म्हणजे वास्तव संख्या, म्हणजे √2, √3 यासारख्या संख्या सुद्धा येतात. आता समजा यात जर √4 म्हटलं तर 4 हा कशाचा वर्ग आहे? 2चा वर्ग. म्हणजे 4 आपण कसे स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजेच त्याचा अर्थ √4चा अर्थ काय होतो? 2. म्हणजे ही कोणती झाली तुमची? नॅचरल नंबर्स मध्ये आली. तर अशा प्रकारे आपण काल संख्यांचे संच शिकलो होतो. आता एक नवीन आपण बोर्ड घेऊया आणि यांचे काही आपण हे घेऊया. आता मी परत पेन ऍड करते आणि तुम्हाला काही या संख्यांचे काही नियम मी आज घेणार आहे. तर यश, माझा आवाज येतोय ना तुला? येस टाईप कर मेसेज मध्ये. इफ सम डिजिट ऑकर्स इन 10 units of unit difference between 2 unit is 9 times of each. आता समजा आपण थँक्यू. आता आपण संख्या घेतली 755. आता यामध्ये ऐकू येतंय ना तुला? समजतंय ना? नंबर समजले? म्यूट आहे तू? म्यूट. आता यामध्ये आपण हे बघा, ही 5 ही संख्या एकक स्थानची आहे, ही दशक स्थानची आहे आणि ही 7 ही संख्या काय आहे? शतक स्थानची आहे. तर आता आपण समजा वेगळे अंक वापरूया. आता समजा या 5 ची जर आपण स्थानिक किंमत पाहिली तर त्याची किंमत किती येते? 5. परंतु जर आपण हा दुसरा 5 घेतला, 10 टाइम्स जो 5 आहे त्याची किंमत किती आहे? 50. तर जर यांची म्हणजे हा 10 युनिटचा जो आहे तो त्यांची जर आपण वजाबाकी केली म्हणजे 50 - 5 तर इज इक्वल टू किती आली? 40.
5 तर ही 9च्या पटमध्ये असते नेहमी. तर म्हणजे आता समजा 45 ला जर आपण 9 ने जर डिव्हाइड केलं तर 9 1 जा 9 9 5 जा 45 तर म्हणजे हा युनिट किती आला इथे दोघांच्या ठिकाणी युनिट किती आला 5 युनिट आलेला असतो. हे समजलं का तुला यश? म्हणजे ज्यावेळेस 10 जो म्हणजे दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक यांची जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा ही वजाबाकी 9च्या पटीत आलेली असते. हा नियम समजला का यश तुला? ओके. तर आता आपण 100चा घेऊया. हां. आता एक नवीन पेज घेते मी, की तर 100 साठी पण तोच नियम. इफ सम डिजिट ऑकर्स इन 100 and tens unit of number, its value is in 90 टाइम्स ऑफ दॅट डिजिट. म्हणजे डिजिट आपला तोच असतो. डिजिटमध्ये फरक पडत नाही, परंतु त्याची पट मात्र बदलते. आता मी एक संख्या घेते. समजा आपण संख्या घेऊया 7404. तर यातले हे बघा हा जो 4 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू किती आली 400 आणि या 4 ची प्लेस व्हॅल्यू किती आली 4. आता यांची जर आपण मायनस केली तर तुमचं उत्तर 10तून 4 गेले आपले किती राहिले इथे 6. इथे तुमचा परत काय आला हातचा आला 1 म्हणजे इथे आले 396. आता जर हे 396 आहे ना याला जर आपण 90 ने भागलं याला आपण 90च्या पटमध्ये असते तर आपलं उत्तर काय येणार 4 येणार बघा. आता 90चा पाडा आपल्याला येत नाही पण नवाचा येतो. 9 चोक 36 म्हणजे याला कितीचा भाग जाईल इथे 4चा. तर इथे साधारण 4 हे युनिट बघा इथे दोघांच्या इथे हे 4 युनिट आलेलं आहे. म्हणजे नियम काय आहे आपला की त्यांची जी प्लेस व्हॅल्यू असते प्लेस व्हॅल्यू मोठ्या प्लेस व्हॅल्यूतून छोटी प्लेस व्हॅल्यू वजा केली की जे उत्तर येतं ते 19च्या एका पटीमध्ये असतं. कोणती पट तर त्या प्लेस व्हॅल्यूची जी किंमत असते त्या पटीमध्ये असतं. एवढा नियम समजला तुला यश? असंच 1000चं सुद्धा आहे. नियम समजला तुला हा? ओके. आता एक नवीन एक पेज घेते मी आणि अजून एक तुला आपण आता पेनचा समजा आपण दुसरा कलर घेऊया. आता इथे 10 इफ सम डिजिट ऑकर्स इन 1000 प्लेस then 10 place the difference between their values is multiple of 900. आता बघा आता मी एक इथे हे 95,750 हे घेतलंय. आता यामधले बघा आता मी तुम्हाला वेगळे वेगळे कलर घेऊन दाखवते. हा जो 5 आहे त्याची किंमत किती आली त्याची प्लेस व्हॅल्यू किती आली तर मी तुम्हाला नेहमी सांगितलं की 5च्या पुढे जेवढे अंक तेवढे शून्य ठेवायचे. 5च्या पुढे 3 अंक आहे म्हणून याची प्लेस व्हॅल्यू आली 5000. आता हा जो दुसरा जो 5 आहे त्याला मी ब्लॅक कलरने करते. याची ब्लॅक झालाच नाही बघा. याची या दुसऱ्या 5ची प्लेस व्हॅल्यू किती आली 50. आता जर आपण या दोघांमधचा जर फरक काढला तर तो फरक येतो 4950. हा जो फरक आहे त्याला जर का आपण 900 ने आपण याला जर का आपण भागलं तर उत्तर जे येतं ते तुमचं साधारण 5 येतं. म्हणजे हा जो इथे जी प्लेस व्हॅल्यू जी दिलेली आहे हे बघा हे इथे जी
इथे जी ही प्लेस व्हॅल्यू दिलेली आहे 5 दोघांमध्ये सुद्धा ती त्याच्या पटीमध्ये येते. हा नियम समजला म्हणजे 10 असू दे, 100 असू दे किंवा 1000 असू दे, तर त्यांची प्लेस व्हॅल्यू ही 9च्या पटीमध्ये असते. एवढं समजलं यश तुला? ओके. आता आपण यावरचं एक उदाहरण घेऊया. नवीन एक पेज घेते मी. तर या पेजवर आपण उदाहरण घेऊया. व्हेन वी मेक आता त्याआधी एक तुला एक अजून एक नियम शिकवते मी, की व्हेन वी वी मेक ग्रेटेस्ट नंबर फ्रॉम द गिव्हन 5 डिजिट, तर तो ग्रेटेस्ट नंबर आपण कशा प्रकारे काढू शकतो. समजा आता तुम्हाला 9 हा डिजिट दिलेला आहे आणि त्याच्यावरून सगळ्यात मोठी संख्या आपल्याला करायला सांगितली आहे, तर ती 9,000 99,999 अशी करतात. आणि जेव्हा समजा तुम्हाला स्मॉलेस्ट डिजिट जर सांगितला असेल, तर तो स्मॉलेस्ट 0 असतो, पण नुसता 0 काही कामाचा नसतो. म्हणून 1च्या ऐवजी आपण एक 1 ठेवायचा, कारण 0ला जेव्हा त्याच्या बाजूला कोणीतरी ठेवलं अंक दिला जातो, तेव्हा त्याची किंमत होते. म्हणून 10,000 हा 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 कोणता झाला? ग्रेटेस्ट. ग्रेटेस्ट. आणि हा कोणता झाला? तर स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट आहे 99,999 आणि स्मॉलेस्ट आहे 10,000. तर हे समजलं तुला? आता आता आपल्याला आपण जे मागचा जो हे शिकलो त्याचा एक आपल्याला एक गणित देते मी तुला. इन नंबर फोर, नंतर इथे हा स्टार आहे 5, 6 आणि परत इथे हा स्टार आहे आणि 3. हा नंबर आहे. सम डिजिट ऑकर्स इन द प्लेस ऑफ स्टार. हा जो स्टार आहे ना, त्या स्टारच्या ऐवजी काय एक नंबर आहे. इन द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ, या दोघांची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्यांच्यातला डिफरन्स किती आहे? तर 79,920. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्टार. आपल्याला काय काढायची आहे? स्टारची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता इथे बघा, हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000. तर आपल्याला जो पहिला स्टार जो आहे, त्या पहिल्याची स्टारची किंमत किती आहे? जो काय अंक असेल तो, तर आपल्याला माहिती आहे की तो मल्टिपल ऑफ कशाचा असतो? 19. म्हणून आपण काय करायचं? 7 ही जी आपल्याला जो डिफरन्स दिलेला आहे, या डिफरन्सला आपण कशाने भागावं लागेल? सांग बरं. कशाने भागावं लागेल? 9,000ला. कारण त्यांच्यातला डिफरन्स बिटवीन, हे बघा, हा किती आहे? 9,000ने भागायचं, पण हा एक गेला, हा एक गेला. आता हा जर आपण सोडवलं तर इथे उत्तर येतं 8. म्हणून म्हणून स्टारच्या जागी किंमत किती? स्टारच्या जागी कोणता अंक आलेला असेल? तर साधारण बघा, आता 8 कसा काढला? तर 9चा पाढा, बरोबर, 9 8 72. आपल्याला 72 म्हणून स्टारच्या जागी किंमत किती आली? 8. म्हणजे आपली संख्या कोणती येईल मग? तर 48,000, नाही, 4,85,000 5 4,85,006, नाही सॉरी, 500 पाहिजे. 683. ही आपली संख्या आलेली आहे.
म्हणजे ती कधी पण कोणत्या कशाच्या असते 9च्या पटीमध्ये. तर स्टारच्या जागी आपण कशाप्रकारे चिन्ह घेऊ शकतो हे तुला समजलं आता? मग आता आपल्या स्कॉलरशिपचं तुझ्याकडे पुस्तक दिलेलं आहे. तर त्यामध्ये दिलेले तुम्ही काही उदाहरणं तुला जे दिलेले आहेत ते उदाहरणं सोडवायचे. चॅप्टर नंबर 1 मिनिट. तर यामध्ये काही सॉल्व्ह एक्झाम्पल्स आहेत ते पण बघायचे आणि एक्सरसाइज 1.1 मध्ये काही उदाहरणं दिलेले आहेत ते तुला आजचा घरचा अभ्यास आहे. तर ते तू सोडवायचे. समजलं? थँक यू व्हेरी मच. तू जॉइन झाला. उद्या आपण वेगळ्या विषय घेऊन परत भेटूया.